नमस्कार. नमस्कार सर. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा. प्रशांत जनार्दन गायकवाड, मुक्काम पोस्ट कोराळे, मोबाईल नंबर 9922 858522. बरं बरं. तालुका? राहता. बरं. कोराळे गावचे तुम्ही. हां. तर आता या ठिकाणी आपण तुमच्या पेरूच्या प्लॉटमध्ये हं. तर मला एक सांग, व्हरायटी कोणती? ही लखनौ 49. लखनौ 49 व्हरायटी. हं. आणि किती वर्षाचे झाड झाली? आता हे साधारण 2 वर्ष कंप्लीट झालेली. 2 वर्ष कंप्लीट झाली. आणि झाडं किती? 500 झाड आहे. 500 झाड आहे. बरं. तर मग तुम्ही लागवडीपासून याला कसं कसं काय केलं ट्रीटमेंट आणि तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं हे सांगा ना थोडक्यात? मी ऑर्गॅनिकच वापरतोय. हां. मला राहत्याचे भुसावळ सर हां. हे मार्गदर्शन करतात हे. बरं बरं. आणि मी त्याच्यात थोडं रासायनिक पण वापरून पाहिलं. रासायनिकचं कसं आहे, फास्ट रिझल्ट आहे. हां हां. पण मग ते टेम्पररी, म्हणजे असे परमनंटली रिझल्ट नाही भेटत. पण तसे ऑर्गॅनिकचे रिझल्ट टेम्पररी नाही, ते कायमस्वरूपी तग धरून राहतात असे सगळे. बरं बरं. म्हणजे रासायनिकचे रिझल्ट म्हणजे फास्ट आहे, पण लॉंग टाईम नाही, लॉंग टाईम जास्त दिवस नाही. तर आता या ठिकाणी जर बघितलं आपण, तर तुमच्या आता किती महिन्यापासून माल चालू आहे? हा साधारण जूनपासून चालू आहे. फक्त मध्ये 1 महिना गॅप घेतला होता बागाने. 1 महिना गॅप बसला होता मध्ये. म्हणजे जूनपासून तुम्ही कंटिन्यू माल कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू आहे. व्हरायटी कोणती म्हटली? लखनौ 49. लखनौ 49. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सांगा ना? हा पेरू खायला आहे ना गोड आहे. खायला गोड आहे. आंबट गोड असं चव जी आहे ती याला आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला एक पेरू आता खायला दिला होता, हो. तुम्ही पण खाल्ला हां. माझ्याबरोबर. तर म्हणजे खाताना एकदम माझा तो खोबऱ्यासारखा लागला. हां. बरोबर आहे. हं. त्याची चव जी खोबऱ्यासारखी लागली. तर आता मार्केटमध्ये ज्या हायब्रिड व्हरायटी आलेल्या आहे किंवा जो हायब्रिड माल येऊ राहिलेला आहे, हा, तायवान पिंक. तायवान पिंक, हां. बरोबर आहे. आपण त्या व्हरायटीला आपल्याला नाव नाही ठेवायचं. पण त्या व्हरायटीने या व्हरायटीमध्ये काय तुम्ही जो आता मला किस्सा सांगितला बोलता आपली चर्चा चालू होती व्हिडिओ हां. काढायच्या आधी. तर काय तुम्हाला दोन्हीमध्ये काय डिफरन्स काय जाणवतो बा? आता हिची चव जी खाल्ल्यानंतर जसं वाटतं बा आपण काहीतरी खातोय, हां. तसं तायवान पिंक जर खाल्ला हां. ते एकदम पानसट, म्हणजे असं त्याला गोडी नाही कुठली. बरं. नुसतं फक्त आपलं एखादं साधं नारळाचं खोबरं खावं हां हां. या पद्धतीने. फक्त दिसायला देखणं तो जास्त आहे याच्यापेक्षा. त्याची बरं. साईज पण याच्यापेक्षा चांगली होती. हिरो वाईट नाही, साईज चांगली होती. पण तिची जी नैसर्गिक आपण जे खायचं आहे बा काहीतरी, हां. ती चव नाही त्याला. त्याला आंबट नाही, गोड नाही, हां हां. फक्त पानसट चव. म्हणजे त्याला गोडीच नाही गोडीच अजिबात. नाही अजिबात. तुम्ही आता जे म्हटले का आता आपण ते पेरू खाल्ला, हा, याला आंबट गोड, याला आंबट गोड चव आहे. येणार 100. दुसरी गोष्ट खोबऱ्यासारखंच लागतं हे पण. हा, म्हणजे याच्यामध्ये पौष्टिक तत्व चांगली आहे. पौष्टिक तत्व. बरोबर आहे की नाही? ती जी व्हरायटी तुम्ही सांगितली तायवान पिंक, ठीक आहे. आता शेतीमध्ये बदल चालूच आहे, नवनवीन व्हरायटी येत आहे. येतात. तेवढ्या मोठ्या जनतेची भूक भागवायची म्हटल्यावर हा, ते तर आहेच. त्याच्यावर संशोधन चालूच आहे. आता ते मग बाकीच्या मध्ये नाही का, आता नॉनव्हेज मध्ये बोकड्याचं मटण परवडत नाही म्हणून आपण बॉयलर कोंबड्या काढल्या. बरोबर आहे. तसं आहे. आता ते जनतेचं फक्त देखणं माल लागतोय जनतेला, तर जे खातात जे जनता त्याचे. पॉईंट आहे इकडे. म्हणजे जे आपण म्हणतो ना, जे गावरान आपण ते चव जी आहे ती आपण विसरून चाललोय. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो, फक्त अट्रॅक्शनवर जातो. अट्रॅक्शन. बरोबर आहे की नाही? जग फक्त बुलबुलावर. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटलं, बरोबर आहे की नाही, तर माणूस लगेच तिथे ऑटोमॅटिक खेचला जातो. बरोबर आहे की नाही? तसं याच्यात जे आपल्याला पाहिजे ना अन्न, म्हणजे जसं चव किंवा काय जे पाहिजे तसं त्याच्यात नाही ते. बरोबर आहे. मला तरी, म्हणजे मी वैयक्तिक खाल्लेले. या ना पुढे या ना. आता जो या आपण चालत बोलू. तुम्ही जो आता मुद्दा मांडला ना, आता हायब्रिड जो म्हणजे सगळीकडे चालू आहे, त्याच्यामध्ये भाज्या असतील किंवा फळं असतील, त्याला जे मारणारे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा PGR असतील, हे रासायनिक खतं वगैरे वगैरे, याच्यामुळे काय झालं, आता त्या हायब्रिड व्हरायटीची भूक भागवण्यासाठी हे द्यावंच लागतं. बरोबर आहे की नाही? असा एक समज झालेला आहे. पण नैसर्गिकरित्या जर यांना जर सेंद्रिय खतांचा वापर जर केला, बरोबर आहे की नाही, तर सेंद्रिय खतांची ट्रीटमेंट जर केली, त्याच्यामध्ये स्लरी असेल किंवा आपलं जे अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड जे खत आहे ऑर्गॅनिकमध्ये, त्याचा वापर जर केला, तर याची जी टेस्ट आहे ना, आता तुम्ही जी म्हटले
तैवान पिंकची व्हरायटीची टेस्ट लागत नाही. याला जर नैसर्गिकरित्या जर हे जर दिलं सेंद्रिय पदार्थ, तर त्याची चव वाढणारच 100%. याच्यामध्ये काही शंकाच नाही, बरोबर आहे की नाही? तर शेतकऱ्यांनी हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रासायनिकमुळं आज काय होऊ राहिलेलं आहे, आता हा जो माल आहे तुम्ही पिकू राहिलेले आहे, तुम्ही आता ऑर्गॅनिक बऱ्यापैकी चांगला ऑर्गॅनिक करता. 70% तुम्ही ऑर्गॅनिकच करता, बरोबर आहे की नाही? 30% केमिकल करता, बरोबर आहे, केमिकल वापरता. मग 70% मध्ये तुम्ही हळूहळू आता कमी करून राहिलेली आहे, बरोबर आहे की नाही? तर फळबागांना जे किंवा इतर कोणत्याही पिकाला ऑर्गॅनिकचा जर चांगलाच वापर जर केला, जे घरी तुम्ही जर गांडूळ खत बनवलं किंवा स्लरी तयार केली, बॅक्टेरिया सोडल्या, ह्या गोष्टी जर तुम्ही घरच्या घरी, या तुम्हाला घरच्या घरी करण्यासारख्या आहे ना, याच्यावर जर तुम्ही सातत्य जर ठेवलं तर नक्कीच माती सुपीक होणार. आणि दुसरी गोष्ट, जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, सेंद्रिय कार्बन म्हणतो आपण त्याला, तो पण वाढणार, बरोबर आहे की नाही? मग ह्या गोष्टींकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता तुमचा प्लॉट एकदम छान प्रकारे डेव्हलप झालेला आहे, बरोबर आहे? तर मग काय वाटतं तुम्हाला, फळबागेचं इतर पिकांपेक्षा कसं वाटतं बा नेमकी? नाही, फळबाग कुठलीही करा सर तुम्ही, हां हां, त्याबद्दल काहीच नाही. बरोबर आहे. फक्त रासायनिक वापरून तुम्ही फास्ट चालतात ते, आणि तुमचं अंत पण फास्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे आता आपण आपल्यावरूनच उदाहरण घेऊ. आपले आई वडील 70, 80, 90, 100 पर्यंत टिकले, बरोबर आहे. आपलं आयुष्य सर आपण 60 वर्षाच्या पुढे जाऊ शकत नाही. मी आज सांगतो तुम्हाला. तुम्ही असं कसं काय कारण कॉन्फिडन्सने आपण बोलू शकता? रासायनिकच खातोय ना. मेथीची भाजी 15 दिवसात येते आपल्याला खायला. हां हां, पहिली ती 6 महिना लागायचा सर खायला. बरोबर आहे. आता काय आला, वर निघाली का लगेच स्प्रे मारायचा रासायनिकचा एखादा, ती 15 दिवसात खायला. आणि ते फास्ट खाणं, फास्टच जाणार आपण. म्हणजे तुम्ही याच्यावर अभ्यास केलाय? हो, तुम्ही काही याच्यावर काही केलं का, स्टडी केला का? म्हणजे स्टडी म्हणजे मी आता ऑब्झर्व करतोय ना सर. हां, नाही नाही, हे जे तुम्ही म्हटले आता मी 60च वर्ष जगणार आहे, हां. पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही 100 वर्ष जगावं? आता माझ्या पुढची जी रेंज आहे सर सध्या चालू, समजा माझ्या पुढे जे आहे हां हां, ती किती जगू राहिली? नाही, तो विचार 2 मिनिटं बाजूला ठेवा. हां. ते किती जगतील किंवा ते किती जगू राहिले, पण मग- वैयक्तिक मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हा. पण आता मी पण रासायनिकच खातोय ना, बाजारातून समजा हां. भाजीपाला आणतोय तो रासायनिकच खातोय सर. मग तुम्ही याच्यावर उपाययोजना केल्या का बरं नाही? मग म्हणजे आता 100% मी तर काय सगळं माझ्या घरी पिकू शकत नाही, असं होतं. का नाही पिकू शकत तुम्ही? काय नाही कारण सर, नाही? नाही शक्य होत सर. 100% तर नाही सर. कुणीच शेतकरी 100% नाही, समजा जर असं थोडंसं एक 5-10 गुंठे जर क्षेत्रावर तुम्ही जर सगळ्या प्रकारचं वांगे लावले, कोबी लावले, फ्लावर लावले, टोमॅटो लावले, सगळ्या प्रकारच्या भाज्या, मेथीची भाजी असेल, त्याच्यानंतर पालक भाजी असेल, हे जर तुम्ही जर लावलं तुमच्या कुटुंबापुरतं, हां. तर तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे विषमुक्त तुम्ही भाजीपाला खाऊ शकता का नाही? तर हे आपल्या हातात आहे ना. ते तर आहेच म्हणून, पण ते 100% अन्न आपल्याला भेटूच शकत नाही. जसं पूर्वी जसं आई वडिलांच्या काळात त्यांनी जे खाल्लं किंवा त्यांनी आपल्याला काही दिवस खाऊ घातलेलं आहे, हां हां, ते आता नंतर 30-40 वर्ष नंतर मागं जर 30-40 वर्ष मागं जर गेलं तर हे सगळं रासायनिककडंच चाललेलं जग. नाही, शेणखत सोडून दुसरं काही टाकत नव्हते सर. पूर्वी कसं होतं, आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना, हं. की आपले जे आजी आजोबा आई वडील हे 80, 90, 100 पर्यंत 90, जगायचे, 100. बरोबर आहे की नाही? तर मग आपल्यालाच आता गॅरंटी नाही राहिली, म्हणजे शोकांती काय. हा, खरं आहे, खरं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हटले 60 वर्षाचं पुढं काय हे होणार नाही, काय जगणार नाही मी. म्हणजे आज शोकांती काय तशी? एक सर, आपण थोडं हेल्दी समजा, आपण थोडं शेती करतो किंवा काय करतो म्हणून आपण थोडं आपलं शरीर थोडं हेल्दी, पण तुम्ही शहरात जा, आपल्या वयातली लोकांची काय अवस्था आहे पहा तुम्ही शहरात. त्यांचं फक्त काय सकाळी उठणे, ड्युटीला जाणे, सर्व्हिस करून येणं, रिटर्न, बरोबर. यायचं जे आहे ते खायचं. हां. त्यांनी कधी विचार केला का हे रासायनिक आहे, ऑर्गॅनिक आहे? काहीच विचार करत नाही. म्हणून मी म्हणलं हे पुढचं जनरेशन फार क्लोज होत जाणार आहे. नाही, याच्यावर थोडंसं मग चिंतन करण्याची गरज आहे ना. हा, बरोबर. मग याच्या मागचं नेमकी कारण काय बा? आता तुम्हाला याच्यातलं कारण सापडले, तुम्ही म्हणता शक्य नाही भाऊ म्हणून. थोडीशी मानसिकता जर बदलली, आपण सुरुवात जर आपल्यापासून केली, तर मग जगाला बदलायला वेळ नाही लागणार. काय वाटतं? जग आता फास्ट मध्ये. नाही, ठीक आहे, असू द्या. फास्ट मध्ये. मी काय म्हणतो, कलियुगी फास्ट मध्ये ठीक आहे, असू द्या. पण याच्याबरोबर मला सांगा, थोडं जाणीव झाल्याशिवाय नाही होणार. नाही, जाणीव मी काय म्हणतो, ठीक आहे,
आज लोकांना सगळं म्हणजे प्रत्येकजण पैसा कमवतोय, बरोबर आहे की नाही? फुकट कोणीच पळत नाही. नाही. पण आरोग्य महत्वाचं आहे ना. हा. आधी आरोग्य मग पैसा आहे ना, का आधी पैसा आणि मग आरोग्य आहे? आरोग्य आधी. ती एक म्हणे बा, आरोग्यम धनसंपदा. बरोबर आरोग्य आहे. आधीचे. आरोग्य पण पहिले आहे लोकांना आणि मग पैसा आहे. आरोग्याशी पैसे काहीच राहिलेलं नाही असं झालेलं आहे आज मग आज काय झालंय, वेळेवर जेवण नाही, जेवण. धावपळीचं जग तुम्ही म्हटले तसं फास्ट जग आहे, एकदम फास्ट चालू आहे, बरोबर आहे की नाही? मग कुठंतरी थांबलं पाहिजे ना थोडं, थांबलं पाहिजेच. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता एक हा विषय चांगला तुम्ही मांडला. आता मी एकटा बोलून किंवा या नाही. एवढ्या आता भागणार नाही साहेब. भागणार नाही हे मला माहिती, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत हा संदेश देऊ शकतो ना. डोक्यात ज्या समजा जे ऐकतील किंवा त्याच्यातले हा. 4 पैकी 2 जण तर कमीत कमी त्याच्यावर अंमलबजावणी बरोबर करू आहे की नाही? शकतात. म्हणजे एक प्रकारची सेवाच झाली ना आपल्याकडून, बरोबर आहे की नाही? जे ऐकतील हा व्हिडिओ त्यांना बदल करायचे किंवा नाही करायचे नाही, मी काय हे सांगतो, त्यांच्या 4 हातात आहे. पैकी 2 तर कमीत कमी त्याच्यात बदल आणतीलच. ठीक आहे, बदल केलाच पाहिजे. बदल हा म्हणजे सृष्टीचा नियम आहे. ज्यांनी घडवून आणायचं हे त्यांच्यावर राहिलं, बरोबर आहे की नाही? पण मी एक सांगू इच्छितो की आता हे जे तुम्ही कन्सेप्ट केलेलं आहे बा, तुम्हाला बऱ्यापैकी त्याची जाणीव झाली की बा रासायनिकचे दुष्परिणाम काय आहे आणि ऑर्गॅनिक जर खाण्यात गेला आपल्या, त्याचे फायदे काय आहे? फायदे थोडे उशीर आहे, पण हमखास आहे, बरोबर आहे की नाही? मग आता प्रत्येक शेतकऱ्याने हा जर कन्सेप्ट जर थोडासा डोक्यात जर ठेवला, प्रत्येकाच्या घरी शेती आहे. प्रत्येक जण शेतमाल पिकवतो, फळं पिकवतो, सगळे भाजीपाला वगैरे सगळे कडधान्य सगळे पिकवतो, बरोबर आहे की नाही? पण निदान प्रत्येक कुटुंबानं जर स्वतःच्या घरापुरतं जरी खायला जर 5 ते 10 गुंठे जर क्षेत्र सोडलं थोडंसं, तिथं जर विषमुक्त जर पौष्टिक भाजीपाला म्हणा किंवा फळे वगैरे या गोष्टी ज्या आपल्याला दैनंदिन आहारामध्ये लागत्या, हे जर पिकवलं तर नक्कीच आपण जे आता आजार आहे, कॅन्सर झाला, BP झाला, डायबिटीस, हार्ट अटॅक, हे जे आजार आहे याच्यापासून आपण लांब राहू. काय वाटतं तुम्हाला? कधी बी राहू. बरोबर आहे की नाही? मग या गोष्टीचा अवलंब करणं फार काळाची गरज, काळाची म्हणण्यापेक्षा आत्ताच गरज आहे, बरोबर आहे की नाही? आतापासून सुरुवात केली तर काहीतरी आपण थोडंफार बदल करू शकतो. बरं. आणि नक्कीच हा पुढच्या पिढीला पण आपण चांगला संदेश यामार्फत देऊ शकतो ना, बरोबर आहे की नाही? तर ठीक आहे, आज तुमच्या बागेला व्हिजिट देऊन म्हणजे आनंद वाटला. आणि दुसरी गोष्ट, आता सगळीकडं दिवाळीची धामधूम चालूच आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, सणासुद्धा पण केलीच पाहिजे नाही का? वर्षभर शेतकऱ्याला काम राहतं, बरोबर आहे. तसे ग्रीनरी वगैरे चांगली आहे आता, एकदम मस्त प्रकारे. हे काय पानांची साईज, काळोखी एकदम छान प्रकारे. आता हे फळं खाली पडलेले घ्या बरं, म्हणजे हा पिकलेला माल आहे का? पिकलेलं. साधारणतः कधी आहे झाला असं बरं? कमीत कमी पकडा बरं. 4 दिवस झालेले सर पिकून याला. 4 दिवस झालेले. हा कधी खाली कधी पडला असं गळू ना? हा काल पडलेला असणार साधारण. बरं. कारण देठ अजून हिरवाचे म्हणजे त्याची किपिंग क्वालिटी पहा ना अजून किती मस्त आहे. हा, एकदम असा कडक आहे माल, बरोबर आहे. आणि वास पण एकदम असा तुम्हाला पेरूचा मस्त आहे. वास सुद्धा नाही, वासच येत नाही ना. मी आल्यापासून आपण चक्कर मारतोय बागेत तुमच्या, जे एक प्रकारचा असं सेंटच आहे पेरूचा, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चांगला कन्सेप्ट आहे तुमचा, एकदम व्यवस्थित चालू आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला संदेश दिला आज. तर आता तुमच्या इकडं बंधूची ड्रॅगन शेती, बरोबर आहे की ते पण ऑर्गॅनिक वापरतात. आता त्यांच्या पण शेतावर आपण जाणार आहे. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर कोणाला शेतकऱ्याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा परत एकदा मोबाईल नंबर सांगा. प्रशांत जनार्दन गायकवाड, राहणार कोरळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर 9922 85 85 22. ठीक आहे, धन्यवाद सर.